त्यानंतर आज बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलंय। शिमगा नसताना आमच्या नावे बोंबा चालूच असतात, आमच्या वंशाच्या दिव्यानं आमच्या नावानं बोंब मारावी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, या शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय। अंगा खांद्यावर खेळलेलं पोर अंगावर आलंय असंही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्धी केलेल्या एका पत्रकात म्हटलंय। बाळासाहेब आपल्या प्रसिद्धी पत्रकात काय म्हणाले त्याच्यावर एक नजर टाकूया आपण। बाळासाहेब आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणतात की आमच्याच वंशाच्या दिव्यानं आमच्या नावानं बोंब मारावी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। ठीक आहे, आता बोंब मारताच आहात तर आम्हाला आमच्या पद्धतीनं शिमगा करावाच लागणार। प्रश्न आहे घराणेशाहीचा। सध्या आमची घराणेशाही बरीच वाजत गाजत आहे। खुद्द आमच्या नावानं बोंब मारणारे पोट्टा हाही घराणेशाहीचाच एक भाग आहे, हे तो सोयीस्करपणे विसरतो। जिथे या शेंबड्याला शाखा प्रमुख नेमण्याचा अधिकार नाही तिथं मीच उद्धवची कार्याध्यक्षपदी निवड केली असं कसं काय म्हणू शकतो। खुद्द आमच्या मराठी बांधवांनी, भगिनी, मातांनी या दोन वाक्यांचा अर्थ कृष्णकुंजवरील शेंबड्यास विचारावा। कृष्णकुंजवरील हा शेंबडा म्हणतो की म्हणे शिवसेनेत आता फक्त खोबरे नसलेले करवंट्या आणि शेंदूर फासलेले वरवंटे शिल्लक आहेत। तुझे मनसेचे उंदीर आजही शिवसेनेच्या खोबऱ्यावरच मनसोक्तपणे जगत आहेत ना, असा सवालही बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केलाय। त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत काय म्हणाले ते ऐका। हे पहा की कालच्या सभेमध्ये ज्या प्रकारचं वक्तव्य मनसे प्रमुखांकडून झालेलं आहे त्यांनी खरं म्हणजे या आपल्या आधीची वक्तव्य तपासून घ्यायला पाहिजे। बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासाठी देव होते। बाळासाहेबांच्या संदर्भात कुठलाही अक्षर आपण उच्चारणार नाही, शब्द काढणार नाही असं प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं। काल त्यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलं आणि जे आपण जे प्रसिद्ध केलंय ते पाहिल्यावर मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत त्यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे। ज्या प्रकारचं शिवसेनेचं तुफान तिथे परत निर्माण केलेलं आहे ते पाहून गोंधळलेल्या मनस्थितीत त्यांनी हे निवेदन केलं असावं। पण अर्थात जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्रातली जनता, कल्याण डोंबिवलीचा मतदार यांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, शिवसेनेचा विचार। आणि आज आपल्या समोर बाळासाहेबांनी एक निवेदन ठेवलेलं आहे आणि त्यात अनेक गोष्टी, अनेक भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत। ठाकरे विरुद्ध ठाकरे या लढाईत मनोहर जोशींनी वेगळाच सूर लावलाय। राज ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यामधले मतभेद वाढू नयेत असं आजही वाटतंय, त्यामुळे सेना आणि मराठी माणसांचं नुकसान होतं अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली। परंतु ही गोष्ट खरी आहे की हा प्रश्न मीटिंगमध्ये बाळासाहेबांनी मांडला नाही। हा प्रश्न राज ठाकरे यांनी मांडला ही वस्तुस्थिती आहे। आता राज ठाकरे या बाळासाहेबांनी जर कानात काही सांगितलं असेल तरी फक्त बाळासाहेबांनी राजगच माहिती आहे। या सर्व गोष्टी टळाव्यात या मताचा मी पहिल्यापासूनच आहे आणि या गोष्टी टाळण्यासाठी जो प्रयत्न करणं आवश्यक असतो योग्य वेळी तो मी नेहमीच केला आहे। कारण मला अशा प्रकारचे मतभेद, आपसातली भांडणं वाढावीत अशा मताचा मी कधीही नव्हतो आणि आजही नाही। ते शिवसेनेच्या दृष्टीनं आणि मराठी माणसांच्या दृष्टीनं योग्य ठरत नाही। आणि याच विषयावर आहे आमचा आजचा सवाल आहे कल्याण डोंबिवली